मे 2018ला पश्चिम बंगालमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिकांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका लागल्या आणि गावागावात एवढा हिंसाचार माजला की भाजप उमेदवारांना कुठे साधा अर्जही भरता आला नाही। बंगालमधील 34% स्थानिक जागा बिनविरोध निवडून आल्या, कारण विरोधात अर्जच दाखल नव्हते। जिथे अर्ज दाखल झाले तिथल्या भाजपच्या मतदारांना बाहेरच पडता आलं नाही। पण 2016च्या निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या भाजपकडे काही पर्याय नव्हता। फक्त 3च आमदार होते आणि पश्चिम बंगालमधल्या या गोष्टीवर फारसं काही करणं शक्यही नव्हतं। पुढे 2019च्या निवडणुकीत भाजपने 18 खासदार निवडून आणले आणि ग्रामीण भागात ताकद वाढली। पुढे वर्षभराच्या आतच म्हणजे 2020 मध्ये ममता बॅनर्जींचा सर्वात विश्वासू सहकारी, तृणमूल काँग्रेसच्या धोरणांचा शिल्पकार मानला जाणारा नेता भाजपात आला आणि सगळं वातावरणच बदलून गेलं। या नेत्याचं नाव होतं शुवेंदू अधिकारी, ज्यांनी खुद्द ममता बॅनर्जींनाही दोन्ही निवडणुकीत हरवलंय। 2021 नंतर भाजपचे आमदार 3 वरून 77 वर गेले। आधी कुठे हिंसाचार झाला तर भाजपच्या समर्थकांना ना एखाद्या आमदाराकडे जाता येत होतं, ना एखाद्या नगरसेवकाकडे, ना राज्यात कुणी खमकं नेतृत्व होता जे ममता बॅनर्जींना रस्त्यावर उतरून टक्कर देईल। पण 77 आमदार झाल्यानंतर भाजपच्या समर्थकांचं बळ वाढलं। पोलिसांनी जर कारवाई केली नाही तर हे आमदार आंदोलन करू लागले, लोकांच्या समस्या ऐकू लागले। एवढ्यावरच समाधान झालं नाही तर सगळ्यांवर भारी पडणाऱ्या शुवेंदू अधिकाऱ्यांकडे जाऊ लागले। एखाद्या टीएमसी कार्यकर्त्याने जर भाजप कार्यकर्त्यावर हल्ला केला तर तिथे पोलिसांना आता कारवाई करावीच लागत होती। शुवेंदू अधिकाऱ्यांकडे तक्रार करू एवढं सांगितलं तरी भाजप कार्यकर्त्याचं काम होऊ लागलं। गावागावात शुवेंदू अधिकाऱ्यांना एवढा धाक तयार केला की भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला करण्याआधी 10 वेळा विचार होऊ लागला। 2021 ते 2026 या काळात शुवेंदू अधिकाऱ्यांनी टीएमसीची गुंडगिरी पूर्णपणे मोडीत काढली आणि ममता बॅनर्जींनाही त्यांच्याच बालेकिल्ल्यात जाऊन पराभूत केलं। जे शुवेंदू अधिकारी विरोधी पक्ष नेता असताना त्यांचा एवढा धाक होता, ते मुख्यमंत्री होण्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतरच टीएमसीचे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे गुंड अंडरग्राऊंड झालेत। पण शुवेंदू अधिकारींचा एवढा धाक नेमका का आहे, हा धाक कसा तयार झाला, त्याची स्टोरी मी या व्हिडिओत सांगणार आहे। नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक आठवण, तुम्ही या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा। आमच्या सरकारच्या काळात गाव पातळीवर लोकल गुंड तयार झाले, जे जबरदस्तीने खंडणी वसूल करायचे आणि याला लोक वैतागले होते। निवडणुकीत केंद्रीय यंत्रणांनी कोणतीही कारवाई केली नाही, फक्त शांततेत मतदान पार पडलं। त्यामुळे ही निवडणूक जनतेचा कौल आहे असं मी मानतो। ही प्रतिक्रिया आहे टीएमसीचे विद्यमान खासदार सौगत रॉय यांची, ज्यांना ममता बॅनर्जी यांनी स्वतःच लोकसभेत पाठवलंय। टीएमसीचे नेतेही दबक्या आवाजात का होईना मान्य करायचे की गाव पातळीवरचे गुंड टीएमसीला बदनाम करतायत आणि त्यांना आवरण्याची हिंमत पोलिसांचीही नसते। 2018ची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक याचं उदाहरण होती। भाजपसाठी काम करणारे जे निर्भीड कार्यकर्ते होते, एकतर हिंसाचारात त्यांची हत्या केली जायची किंवा त्यांची घरं जाळली जायची, घरांवर बुलडोजर चढवले जायचे। कार्यकर्त्यांचीच ही अवस्था आहे पाहून मतदार भाजपला मत देण्यापासून 4 हात लांब राहायचे। 2017ला जेव्हा मुकुल रॉय या ममता बॅनर्जी यांच्या जुन्या सहकार्याने भाजपात प्रवेश केला तेव्हा परिस्थिती बदलायला लागली आणि 2019ला भाजपचे 18 खासदार निवडून आले। भाजपकडे आता जिल्हा स्तरावरचा हक्काचा नेता येऊन बसला होता। तिथून पुढे परिस्थिती बदलायला सुरुवात झाली आणि त्यानंतर एंट्री झाली ती शुवेंदू अधिकारी यांची। ममता बॅनर्जींना 2007च्या आंदोलनात प्रोजेक्ट करून सत्तेपर्यंत पोहोचवणाऱ्या शुवेंदू अधिकारींना टीएमसी मध्ये डावललं जायला लागलं आणि त्यांनी भाजपची वाट धरली। भाजपात आल्यानंतर त्यांच्यासोबत नंदीग्राम मधील बरेच कार्यकर्ते आले होते आणि या कार्यकर्त्यांवर हल्ले व्हायला लागले। शुवेंदू अधिकाऱ्यांनी वॉर्निंग दिली की दहशत माजवून भाजपला शांत करायचा काळ गेलाय आणि यापुढे कार्यकर्त्यांवर हल्ले झाले तर गाठ अधिकारी कुटुंबासोबत असेल। पूर्व मेदिनीपूर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यात अधिकारी कुटुंबाचं मोठं वर्चस्व आहे। या भागाला अधिकारी देश असंही संबोधलं जातं। नंदीग्राममधून 2021ला खुद्द ममता बॅनर्जी उमेदवार असतानाही शुवेंदू अधिकारी भाजपच्या तिकिटावर विजयी झाले होते। तर यावेळी स्वतः ममता बॅनर्जी यांच्या पारंपरिक भवानीपूर या मतदारसंघात जाऊन शुवेंदू अधिकाऱ्यांनी निवडणूक लढवली आणि ती जिंकूनही दाखवली, एवढी त्यांची ताकद आहे। यावेळी शुवेंदू अधिकारी एकटेच नंदीग्राम आणि भवानीपूर या दोन्ही मतदारसंघात निवडून आलेत। शेवटच्या 4 दिवसात तर त्यांनी ममता बॅनर्जींना भवानीपूर मतदारसंघ सोडून बाजूच्या मतदारसंघांमध्ये जाणंही मुश्किल करून ठेवलं होतं। 2021 नंतर शुवेंदू अधिकारी हे विरोधी पक्षनेते होते आणि पोलिसांच्या एकाधिकारशाहीवर बोट ठेवण्याचा त्यांना वैधानिक अधिकार मिळाला होता।
77 आमदारांची फौज घेऊन जिथे अन्याय होतोय तिथे पोलिसांना कारवाई करायला सुवेंदू अधिकाऱ्यांनी भाग पाडलं. पश्चिम बंगालच्या काही जिल्ह्यात एवढे ताकदवान गुंड होते की पोलिसही त्यांच्या नादाला लागत नव्हते आणि हे सगळं आधीच टीएमसीत असलेल्या सुवेंदू अधिकाऱ्यांना माहित होतं. सर्वाधिक चर्चेत आलेलं प्रकरण म्हणजे 24 परगणा जिल्ह्यातील संदेश खालीमधील शेख शहाजहां हा गुंड. या भागात त्याच्यावर जमीन बळकावणं, स्थानिकांवर दबाव, महिलांवरील अत्याचार यासारखे कित्येक गंभीर गुन्हे होते, पण साधी तक्रार करायची कोणाची हिंमत होत नसायची. जानेवारी 2024 मध्ये ईडीच्या पथकावर झालेल्या हल्ल्यानंतर हा मुद्दा राज्यव्यापी बनला. फेब्रुवारी-मार्च 2024 दरम्यान स्थानिक स्तरावर महिलांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून पहिल्यांदाच आंदोलन केलं. यामुळे प्रकरण राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आलं. त्यानंतर पोलिसांनी आणि केंद्रीय यंत्रणांनी संयुक्तरित्या शोध मोहीम राबवली आणि अखेर शेख शहाजहांला अटक झाली. महिलांच्या तीव्र आंदोलनामुळे या प्रकरणाची कोर्टालाही दखल घ्यावी लागली आणि केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून या गुंडाचं वर्चस्व मोडीत काढलं. या जिल्ह्यातल्या आणि आजूबाजू परिसरातल्या लोकसभा आणि विधानसभेच्या जागा याच गुंडाच्या बळावर जिंकल्या जायच्या. मतदार मतदानासाठी बाहेर पडायलाही घाबरायचे. कित्येक महिलांना शेख शहाजहांच्या लोकांनी घरातून उचलून नेल्याच्या तक्रारी आहेत. दुसरं उदाहरण बीरभूम जिल्ह्यातील अनुव्रता मंडल या नेत्याचंही असंच आहे. गुरांची तस्करी, त्यातून आलेला पैसा आणि याचा वापर हिंसाचार करण्यासाठी अशी त्याची मोडस ऑपरेंडी होती. 2021 मध्ये केंद्रीय तपास यंत्रणांनी हे प्रकरण हातात घेतलं आणि ऑगस्ट 2022 मध्ये सीबीआयने मंडलला अटक केली. याच काळात बीरभूम जिल्ह्यातील बोगटोई हत्याकांडानंतर मार्च 2022 मध्ये राज्यभर संताप उसळला होता. अखेर बीरभूम जिल्ह्यातली ही टोळी संपुष्टात आली. दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील भंगरमध्ये अराबुल इस्लाम या गुंडाची अशीच दहशत होती. ती सुद्धा मोडीत काढली गेली आणि निवडणुका शांततेत पार पडतील याची काळजी घेतली गेली. हे गुंड आणि त्यांचा टीएमसीला काय फायदा होतो हे सगळं सुवेंदू अधिकाऱ्यांना माहीत होतं, पण तक्रारदार पुढे येत नसल्यामुळे सगळं काही सुरळीत चालायचं. सुवेंदू अधिकाऱ्यांनी पहिल्यांदाच तक्रारदारांना बळ दिलं आणि कुणीतरी मागे असल्याचा विश्वास दिला. कित्येक महिला स्वतःवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात पहिल्यांदा रस्त्यावर उतरल्या आणि आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला, कारण सगळ्यात जास्त शोषण हे महिलांचं केलं जायचं. विरोधी पक्षनेता असलेल्या सुवेंदू अधिकाऱ्यांनी कधी पोलिसांना कारवाई करायला भाग पाडलं, तर जिथे ममता बॅनर्जी कारवाई होऊ देणार नाहीत तिथे सीबीआय आणि ईडीला राज्यात आणलं, पण गुंडगिरी पूर्णपणे मोडीत काढली. गाव पातळीवरचे लोकल दादा ही टीएमसीची ताकद मानली जायची आणि त्याच्या मुळावरच घाव घालायला 2021 पासून सुवेंदू अधिकाऱ्यांनी सुरुवात केली. आता सुवेंदू अधिकारी हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सर्वात पुढे आहेत आणि एकदा नव्हे तर 2 वेळा ममता बॅनर्जींची आमदारकी घालवणाऱ्या सुवेंदू अधिकाऱ्यांनाच हे पद दिलं जाईल असं निश्चित मानलं जातं. कोणत्याही युद्धात सगळ्यात आधी सेनापतीचाच बळी घेतला तर अख्खं सैन्य आपोआपच मागे हटतं आणि सुवेंदू अधिकाऱ्यांनी टीएमसीच्या सेनापतीचा राजकीय बळी सगळ्यात आधी घेतलाय. ज्या ममता बॅनर्जी 15 वर्ष मुख्यमंत्री होत्या त्यांच्याकडे आता आमदारकीही राहिलेली नाही आणि 294 सदस्यांच्या विधानसभेत फक्त 81 आमदार टीएमसीकडे आहेत. गेल्या वेळी जी परिस्थिती भाजपची होती ती आता टीएमसीची आहे. त्यामुळे सुवेंदू अधिकारी मुख्यमंत्री होणार या धास्तीनेच कित्येक गुंड अंडरग्राऊंड व्हायला लागलेत. 15 वर्षांपूर्वी ममता बॅनर्जींनी असंच 34 वर्ष राज्य करणाऱ्या डाव्या पक्षांचं अस्तित्व संपवण्याची सुरुवात केली होती आणि 15 वर्षात डाव्या पक्षाला संपुष्टात आणलं. तेच आता भाजपने टीएमसी सोबत केलंय. सुवेंदू अधिकारींबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.